राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे प्रदेश प्रवक्ते प्रशांत पवार आपल्या सोबत आहे. प्रशांत भाऊ, दुनेश्वर पेठे जे दुसऱ्या राष्ट्रवादीचे पवार गटाच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहे, त्यांनी म्हटलेलं आहे की नागपुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणं शक्य नाही. जे भाजपसोबत गेले त्यांच्यासोबत आम्ही लढत नाही. पण आम्ही कुठे म्हटलं की आम्हाला लढायचं आहे म्हणून? आम्ही काही म्हटलं नाही की त्यांच्याबरोबर आम्हाला लढायचं आहे. ते पुणे पिंपरी चिंचवड तिथला तो हे आहे. आम्ही महायुतीमध्ये आहे आणि महायुतीमध्ये जर आम्हाला सन्मानजनक सीटा मिळाल्या तर आम्ही नक्कीच लढणार आहे इथे महायुतीबरोबर. नाहीतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा म्हणा, प्रफुल्लभाई म्हणा, तटकरे साहेब आणि आमचे इथले निरीक्षक राजेंद्र जैन साहेब पूर्ण लक्ष ठेवून आहे. कारण की नागपूर शहर हे उपराजधानी आहे आणि आज इथे 153 नगरसेवक आहेत, 151 नगरसेवक आहे. तर आमच्याजवळसुद्धा आता 80 तर आमच्याच जवळ आहे. अजून इकडनं तिकडनं जर आम्ही बरोबर त्याचा सर्वे केला तर तोपर्यंत आमच्याजवळसुद्धा 151 होऊ शकतात. म्हणजे ते म्हणते की तुमच्यासोबत लढायला तयार नाही, तुम्ही त्यांच्यासोबत लढायला तयार नाही, आम्ही कशाला? आम्ही महायुतीमध्ये आहे ना. जर भाजपनं आमच्याबरोबर महायुतीमध्ये शिवसेना, भाजप आणि आम्ही तिघंही जर लढलो तर आम्हाला काय आवश्यकता आहे? आम्हाला काही आवश्यकता नाही आहे त्यांच्याबरोबर लढायची. दुसरं माणिकराव कोकाटे कॅबिनेट मंत्री, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. कधी अटकेचा वॉरंट त्यांच्यावर निघू शकतो. राष्ट्रवादीची काय भूमिका आहे? नाही, ती जी भूमिका आहे कोकाटे साहेबांबद्दल ते माननीय अजितदादा, माननीय प्रफुल्लभाई पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब हे सगळं डिसाईड करतील. कारण की ते त्या लेवलचं आहे. त्यांनी काय करायचं आणि काय नाही करायचं ते त्या पद्धतीनं काय समोर अजून काय अपील करतात, काय करतात ते कायद्याचा तो भाग आहे, ते डिसाईड करतील. काँग्रेस टीका करतायत की नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला पाहिजे. राहुल गांधीचं उदाहरण देतात की त्यांची खासदारकी गेली होती. काँग्रेसचे आमदार आज मी टी व्हीमध्ये पाहिलं होतं, प्रज्ञा सातव त्या राजीनामा देऊन भाजपमध्ये येऊन राहिल्या आमदार. तर त्यांची काय नैतिकता आहे की आमच्याबद्दल बोलण्याची? तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा ना, तुम्ही आमच्याबद्दल कशाला बोलता? तुमचे आमदार सोडून चालले आणि राजीनामा देऊन राहिले, याच्यापेक्षा दुर्भाग्य काय आहे काँग्रेसचं? नागपुरात किती जागा तुम्ही मागतायत महायुतीमध्ये, भाजपमध्ये, आणि किती जागापर्यंत तुम्ही बार्गेनिंग करायला तयार आहे, काय सांगणार? 6 विधानसभामध्ये आम्ही 40 जागा मागून राहिलो. म्हणजे ॲव्हरेज तुम्ही 5-6चा येतो. आता हे माजी नगरसेवक आहे राजेश माटे, 2 नगरसेवक राहिले. आता परत निवडून येतील ते. आमच्या जो आहेत ना जुने लोक आहेत ते परत मैदानात उतरतील. ते मेहनत करून राहिले, 2 वर्षापासून मेहनत करा. तर आम्ही कसं सोडणार आहे बरं? नक्कीच आम्हाला माहिती आहे आमचे 20 ते 25 लोक निवडून येतील. जर यांनी आम्हाला 40 जागा दिल्या तर काँग्रेसला इथे त्या भाकरीला चटणी लावण्यापुरता तरी काँग्रेस इथं राहणार नाही, हे तुम्हाला मी सांगतो. पण तुमच्याकडे त्यांनी जागा दिल्या नाही, तेवढ्या 40 जागा दिल्या नाही, तर काय प्लान आहे? आम्ही स्वबळावर लढणार आहे. आमचे वरिष्ठ नेते माननीय अजितदादा, माननीय प्रफुल्लभाई पटेल, तटकरे साहेब आणि आमचे नागपूरचे निरीक्षक राजेंद्र जैन हे डिसाईड करतील काय करायचं आणि काय नाही करायचं. त्याप्रमाणे पार्टी समोर आपला डिसिजन घेईल. मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्यामुळे महायुती तुटण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जात आहे. वेगळे लढतायत राष्ट्रवादी, भाजपला ते नको आहे असं म्हणतात. आमची राष्ट्रवादी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. आता नवाब मलिक साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. आता त्यांचंसुद्धा जे काही आहे मिटिंगा वगैरे होऊन राहिल्या. माननीय अजितदादा, प्रफुल्लभाई, तटकरे साहेब हे बसून ते डिसाईड करतील काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे. कारण ते आमच्या पक्षाचे आहे ना, तो आमचा विचार आहे. त्यांना शिक्षा कुठे झाली आहे? ते तर असे तर कितीतरी लोकांवर वेगवेगळ्या केसेस चालू आहे. याचा अर्थ हा नाही ना की त्यांना काही शिक्षा झाली आहे म्हणून. भाजप त्यांना नको आहे, म्हणजे नवाब मलिक नको आहे भाजपला महायुतीमध्ये. त्यामुळे आता ते सगळं आमचे वरिष्ठ नेते डिसाईड करतील काय करायचं आहे आणि काय नाही करायचं. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.